पाहणार आहोत। हिंगोलीत गेल्या 15 दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पावसामुळे सिद्धेश्वर धरणाच्या पाणी पातळीत काही प्रमाणात वाढ झाली आहे। काही दिवसांपूर्वी या धरणाचा पाणीसाठा मृतावस्थेत होता, मात्र आता धरण क्षेत्रात दमदार पाऊस झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झाली आहे। सिद्धेश्वर धरण परिसरातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी समाधान कांबळे यांनी। आपण तो पाहूया। हिंगोली जिल्ह्यात यावर्षी अत्यल्प प्रजननमान पडल्याने हिंगोली जिल्ह्यातील धरणांमध्ये जे आहे ते पाणी पातळीत वाढ झालेली जास्त दिसत नाहीये। मी सध्या हिंगोलीच्या सिद्धेश्वर धरण परिसरामध्ये आहे। आपण बघू शकता की या धरणामध्ये जे आहे ते मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी जे आहे ते पाणी पातळीत वाढ झालेली नाहीये। मे महिन्यात हे धरण जे आहे ते मृत अवस्थेत होतं, मात्र मागील 15 दिवसात जे आहे ते रिपरिप पाऊस पडतो हिंगोली जिल्ह्यामध्ये, त्यामुळे या धरणाचं जे आहे ते मृत अवस्थेतून जिवंत अवस्थेचं रूपांतर झालेलं आहे आणि सध्या या धरणामध्ये 28% पाणीसाठा उपलब्ध आहे। मी सध्या उभा असलेल्या या धरणामध्ये आपण बघू शकतो की या ज्या परिसरामध्ये जे आहे ते पूर्ण पाणी भरलेलं असतं, मात्र यावर्षी पर्जन्यमान कमी झाल्यामुळे या क्षेत्रामध्ये जे आहे ते पाणी नाही आहे। या धरणाचा जे आहे ते हिंगोलीच्या औंढा, वसमत आणि हिंगोली या 3 शहरांना जे आहे ते मुख्य पाणी पुरवठा होतो। त्याचबरोबर जे आहे ते या परिसरातील जे आहे ते शेतकरी या धरणावर जे आहे ते आपली बागायती शेती जे करत असतात, त्याचबरोबर रब्बीचे पिकं देखील याच धरणाच्या आधारे या पाण्यामुळे घेत असतात। आता या धरणाचं पाणी वाढलेलं नसल्याने आता येथील पिकावर देखील याचा परिणाम पडणार आहे। त्याचबरोबर येथील शहरातील पिण्याचा पाण्याचा प्रश्न देखील गंभीर बनणार आहे। आता हिंगोली जिल्ह्याला एका मोठ्या पाण्याची अपेक्षा आहे। समाधान कांबळे, NDTV मराठी, हिंगोली।